भोज येथील लक्ष्मी व मोगले प्लॉटमधील सीसी रस्ता कामाचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिला 18 लाखाचा निधी। भोज तालुका निपाणी येथील लक्ष्मी व मोगले प्लॉटमधील रस्त्याच्या कामासाठी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी मुख्यमंत्री मूलभूत अभिवृद्धी योजनेतून 18,51,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या कामाचा शुभारंभ निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळासाहेब कदम, श्री हालसिद्धनाथ साखर कारखाना संचालक भरत नसलापुरे, सुहास कुके व श्रीकांत बन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी प्रारंभी महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। त्यानंतर श्रीफळ बाळासाहेब कदम, प्रकाश मोगले, वीरेंद्र बुर्ची, कल्लाप्पा पळके, शिवाजी पावरे, लक्ष्मण पोतदार यांच्या हस्ते वाढवण्यात आला। यावेळी बोलताना बाळासाहेब कदम म्हणाले, आमदार सौ शशिकला जोल्ले, माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून भोज गावामध्ये कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकास कामे मार्गी लागली आहेत। या सीसी रस्ता कामासाठी निधी देऊन समस्या सोडवली असल्याने नागरिकांनी अण्णावहिनींच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। उपस्थितांचं स्वागत शीतल बागे यांनी तर आभार विनोद संगपाळ यांनी मानले। या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे, शेतकरी संघटनेचे नेते रमेश पाटील, संतोष माळी, भरत गुरव, सचिन मोहिते, अनिल कत्रे, बाळू साळुंखे, रवींद्र माने, सुरेश जलपुरे, रोहित शेंडे, अजित हनबर, गुंडू माने, नागू चोरी, अण्णासाहेब टोपाई, संजय सातपुते, महादेव मिटके इत्यादी मान्यवर, ग्रामस्थ, महिला व नागरिक उपस्थित होते। भोजहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। कायापालट करत असताना आपल्या मतदारसंघात बहुतांश कामं करत असताना भोज गावासाठी अण्णावहिनींचं विशेष लक्ष आहे। तर असं म्हणायला काय हरकत नाही, कारण परवाच आम्ही 3 अंगणवाडीचं उद्घाटन केलं, मंदिराचं उद्घाटन झालं, शाळेच्या खोल्याचं उद्घाटन झालं। या उद्घाटन करत असताना गावोगावी त्यांचा रस्त्याचा सुद्धा विकास करणे ध्येय ठेवून कार्यकर्त्यांनी वहिनींच्या लक्षात आणून दिलं की भोज गावामध्ये 3 रस्ते की आता नितांत गरज आहे की या रस्ता झालेले नाहीत आणि रस्ता झाले पाहिजेत। असं आपल्या प्रतिकूल सरकार असताना सुद्धा, ज्या सरकारकडे फंड उपलब्ध नसताना सुद्धा आपल्या हमीभावातून वहिनीने आणि अण्णांनी आपल्या जिद्दीला पेटून हा फंड उपलब्ध करून आणून दिलेला आहे आणि हा फंड भोज गावासाठी आणलेला आहे। खरोखर आपण फंड मंजूर करून आणून दिल्याबद्दल आपण भोज ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया। मित्रांचं विशेष आपल्या भोज गावावर लक्ष आहे। आपलं सुद्धा मला वाटतं भोज गावाचं लक्ष अण्णावहिनींच्यावर आहेच, पण माझी एक भोज गावातील सर्व नागरिकांना, भाजपप्रेमी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे, जसं अण्णावहिनींचं लक्ष आपल्यावर आहे तसं आपलं सुद्धा लक्ष अण्णावहिनींच्या प्रत्येक गोष्टीवर असावं, भाजप पक्षावर असावं। येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मग ती ग्रामपंचायत असू दे, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण भाजप पक्षावर प्रेम करावं। अण्णावहिनींच्यावर प्रत्येक कार्यात आपण सहभाग व्हावं। अण्णावहिनीने केलेला कार्याचा प्रचार आपण नेहमी करावा। अण्णावहिनींना जास्तीत जास्त या भोज गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल